नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला या औषधाचे जास्तीत जास्त फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे पशुपालक असे असतील की ज्यांनी या एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापरही केलेला असेल. या औषधाचे रिझल्ट देखील आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी घेतलेले असतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये अशा काही परिस्थिती किंवा स्थिती सांगणार आहोत की ज्यामध्ये आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रोपिलिन ग्लायकॉल दिलेले आहे, बायोॲक्टिव्ह क्रोमियम दिलेले आहे, यामध्ये आपल्याला नायासिन दिलेले आहे, ऑलिव्ह ऑइल दिलेले आहे, कॅल्शियम फॉस्फेट दिलेले आहे आणि काही आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत ज्यामध्ये अश्वगंधा आहे, सफेद मुसळे आहे. तर यांसारखे खूप सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्समध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या एनर्डायना ॲडव्हान्स लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, की ज्यामुळे या औषधाचे आपल्याला खूप सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये पहिला जो करायचा आहे तर तो म्हणजे आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 5 दिवस आधी आपण 100 मिली दररोज एक वेळा याप्रमाणे जर या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतरचे जे काही येणाऱ्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी खूप चांगला फायदा या एनर्डायना ॲडव्हान्सचा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये येणारी जी काही ऊर्जेची कमतरता आहे तर ती आपल्या पशूंना भासत नाही. आपल्या पशूंच्या शरीरावरती येणारा जो काही ताण आहे किंवा तणाव आहे तर तो त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये येत नाही. आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी राहते आणि आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तर तो लवकरात लवकर बाहेर टाकण्यासाठी आपल्याला या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्समुळे त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना व्यायच्या आधी या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर कमीत कमी 5 दिवस जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी दिसणार नाही आणि आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतील. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायच्या वेळेला जे काही आवश्यक एनर्जीची गरज आहे तर ती देखील या लिक्विडमुळे त्या ठिकाणी पुरवली जाईल आणि आपल्या पशूंची जी काही प्रसूती आहे तर ती देखील सुलभ करण्यासाठी या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगला फायदा पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्या जर गोठ्यावरती त्या ठिकाणी गाभण पशु असतील तर आपण त्यांना व्यायच्या आधी साधारणतः 5 दिवस 100 मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे जरी या औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तरी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये डिलिव्हरीमध्ये येणारे जेवढे काही कॉम्प्लिकेशन आहेत तर ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरण्याची दुसरी जी काही स्थिती आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर देखील या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एनर्जीची कमतरता भासत असते. आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्या पशूंमध्ये त्यांना किटोसिस असेल, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल किंवा डाउनर काऊ सिंड्रोम असेल तर यांसारख्या समस्या देखील त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे मित्रांनो, आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आवश्यक ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे हे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये किटोसिस असेल, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल किंवा डाउनर काऊ सिंड्रोम असेल तर यांसारख्या समस्या टाळण्यासाठी देखील आपल्याला या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या जर समस्या आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी उद्भवल्या नाही तर आपल्या पशु जे आहेत तर ते लवकरात लवकर दुधावरती येतात आणि आपल्या पशूंचे दूध जे आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्समुळे खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर आपले पशु ताजे व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये निश्चितच चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना हे जे आजार होणार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी खूप चांगली मदत ही पाहायला मिळेल.
मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधाचा वापर करण्याची जी काही तिसरी स्थिती आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध उत्पादन हे अचानक कमी झालेले पाहायला मिळत असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झालेली असेल, तर या स्थितीमध्ये सुद्धा आपण जर या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना जी कमतरता जाणवते आहे, तर ती दूर करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे, तर ती भूक वाढवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे अचानक कमी झालेले आहे, तर ते वाढवण्यासाठी देखील या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आला, त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होते. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चारा कमी खाण्याच्या समस्या पाहायला मिळाल्या किंवा त्यांना खुराक कमी खाण्याच्या समस्या मिळाल्या, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपले पशु जे आहेत, तर ते कमजोर होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण जर या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला, तर मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या टाळण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये निश्चितच चांगली वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा या औषधाचा पाहायला मिळतो. मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरण्याची जी काही पुढची स्थिती आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, किटोसिस, हायपोकॅल्शियमिया, डाउनर काऊ सिंड्रोम यांसारखे जर मेटाबॉलिक आजार आपल्याला आपल्या पशूंमध्ये झालेले दिसत असतील किंवा झाले असतील, तर त्यानंतर सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर करू शकतो. मित्रांनो, या आजारांमध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते, आपल्या पशूंच्या शरीरातील ऊर्जेची कमतरता आलेली असते, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते. तर त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये असे कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील, तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करा. आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जी ऊर्जा आहे ती देण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंमध्ये जे व्हिटॅमिन्स, मिनरल्सची कमतरता आलेली आहे, तर ती पुरवण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा होईल आणि आपल्या पशूंमध्ये हे जे आजार झालेले आहेत, तर त्या आजारांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगला फायदा या एनर्डायना लिक्विडचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरण्याची जी काही पुढची स्थिती आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ होताना पाहायला मिळत नसेल किंवा त्यांचे वजन कमी होताना पाहायला मिळत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. खास करून आपल्या ज्या पहिल्या त्याच्या कालवडी असतील, रेडी असतील किंवा आपल्या पशु व्यायलेले असतील, त्यानंतर जर आपल्याला त्यांच्यामध्ये अशा समस्या जाणवत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगली करण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जी ऊर्जेची गरज आहे, तर ती देण्यासाठी देखील या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरण्याची जी काही पुढची स्थिती आहे, तर ती म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये जे जास्त दूध देणारे पशु आहेत, त्यांचे दुधाचे उत्पादन जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्या जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची गरज असते. त्यांना कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, यांसारखे घटक देखील त्यांच्या शरीराला खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आवश्यक असतात. त्यामुळे आपण महिन्यामधून एक वेळा जरी आपल्या या जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर कमीत कमी 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी केला, तर आपल्या पशूंचे दूध जे आहे, तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरण्याची जी काही पुढची स्थिती आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही कारणास्तव त्यांच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले पाहायला मिळत असेल, तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच चांगली वाढ करण्यासाठी या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा जो काही डोस आहे, तो कसा व किती देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या खुराकामध्ये करू शकतो किंवा डायरेक्ट त्यांना त्या ठिकाणी हे औषध आपण पाजू शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण साधारणतः 100 ते 200 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा जर वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला, तर मित्रांनो, आपल्याला निश्चितच अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या अनेक वेळा अशा समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी मग आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते. तर त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला, तर मित्रांनो निश्चितच आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये एनर्डायना ॲडव्हान्सचा वापर हा एक्झॅक्ट आपण कुठे करायचा, की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदे पाहायला मिळतील. तर या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.